नमस्कार. सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डे मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. मी प्रोफेसर स्नेहल जाधव, सेमिस्टर 3 स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या व्हिडिओ लेक्चरला स्टार्ट करते. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो सेकंड टॉपिक आहे सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेनला सुरुवात करणार आहोत. लास्ट 5 लेक्चर्समध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया हा टॉपिक कव्हर्स केला आहे. तर ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत लर्निंग आउटकम्स, त्यामध्ये कोर्स आउटकम्स, एस्टिमेट सिंपल स्ट्रेसेस इन मशीन कंपोनंट्स. त्यामध्ये युनिट आउटकम बघणार आहोत, कॅल्क्युलेट ॲक्सियल डिफॉर्मेशन अँड ॲक्सियल स्ट्रेस फॉर द गिवन स्ट्रेस कंडिशन. हा व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फर्स्ट टॉपिक स्टार्ट करतो आहे सिंपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेन. हे बेसिक नॉलेज आहे. बघा, some definitions of equilibrium. Any system of forces which keeps the body at the rest is said to be in equilibrium. म्हणजे एक बॉडी आहे, त्यावर वेगवेगळे फोर्सेस ॲक्ट करत आहेत, तरीही ती बॉडी कुठेही मूव्ह करत नाही, डिफॉर्म होत नाही आहे, पण ती एका जागी रेस्टला आहे, तर ती बॉडी ही इक्विलिब्रियमला असणार आहे. ओके. सेकंड आहे रिजिड बॉडी, अ सॉलिड बॉडी इन विच डिफॉर्मेशन इज 0 or so small that it can be neglected, it's called as rigid body. म्हणजे एक बॉडी आहे, त्यावर भरपूर फोर्सेस ॲक्ट केलेत. ओके. त्यामुळे ती डिफॉर्म नाही झाली आहे, त्यामुळे त्या बॉडीला कन्सिडर केलं आहे रिजिड बॉडी. ओके. इलॅस्टिक बॉडी, अ बॉडी विच रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज आफ्टर द रिमूव्हल ऑफ डिफॉर्मेबल फोर्स इज कॉल्ड इलॅस्टिक बॉडी. याचं साधं एक्झाम्पल आहे रबर. ओके. तिथं दिसतं तुम्हाला रबर स्ट्रेच केला, ओके, आणि पुन्हा जो सोडला की तो पुन्हा त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये येतो. ओके. दिस इज अ काइंड ऑफ इलॅस्टिक बॉडी. ओके. देन प्लास्टिक बॉडी, अ बॉडी विच डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड द साईज ऑन द रिमूव्हल ऑफ अप्लाइड फोर्स इज कॉल्ड एज प्लास्टिक बॉडी. मीन्स त्या बॉडीला आपण फोर्स अप्लाय केला की तिचा जो शेप असतो तो चेंज होतो. ओके. एक सर्टन अमाऊंटला त्याला अजून फोर्स अप्लाय केल्यानंतरला काय होणार आहे की तो पुन्हा त्याच्या ओरिजिनल शेपमध्ये नाही येत. ओके. त्या बॉडीला काय म्हणतात? प्लास्टिक बॉडी. हे आपण पुढे बघणार आहोत हुक्स लॉमध्ये. ओके. यामध्ये आपण बघतो आहे कन्सेप्ट ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेस. ओके. हा जो कन्सेप्ट असणार आहे ह्या टॉपिकचा बेस असणार आहे. बघा, एव्हरी मटेरियल इज मोर ऑर लेस इलॅस्टिक इन द सेन्स दॅट व्हेन अन एक्सटर्नल सिस्टीम ऑफ फोर्सेस ॲक्ट्स ऑन अ बॉडी इट इज डिफॉर्म. ॲज इट अंडरगोज डिफॉर्मेशन इट सेट्स अप रेजिस्टन्स टू डिफॉर्मेशन. द रेजिस्टिंग increases as the deformation increases, and when full resistance to the external forces is put to up, the process of deformation stop. If the body is unable to put up the full resistance, the process of deformation continues until failure takes place. The deformation is called strain and the accompanying resistance to deformation is called stress. ओके. हे तुम्हाला मी नीट एक्सप्लेन करते. हा तुम्हाला एक बार दिसतो, ए बी बार. त्याला बघा पी फोर्स दिसतो आहे. ओके. हा टेन्साईल फोर्स आहे, म्हणजे स्ट्रेच करतो आहे बारला. ओके. त्याचे इंटरनल त्याचे स्ट्रेसेस कसे असणार आहेत ते बघा. इंटरनल खालची फिगर बघा, ए आणि बी सेपरेट केलेत. ओके. त्यामध्ये बघा जे मध्ये जे फोर्सेस असणार आहेत ते कसे बघा ऑपोजिट्स असणार आहेत. ओके. तर ह्यामध्ये जे डिफॉर्मेशन होतं त्याला स्ट्रेन म्हणतात. ओके. आणि हे डिफॉर्मेशन रेजिस्ट करण्यासाठी जो फोर्स असतो त्याला काय म्हणतात? स्ट्रेस म्हणतात. स्ट्रेस इज डिनोटेड बाय सिग्मा. बघा, स्ट्रेस इज डिफाईन ॲज द रेशो रेजिस्टिंग फोर्स टू क्रॉस सेक्शनल एरिया. स्ट्रेस मीन्स रेजिस्टिव्ह फोर्स डिवाइड बाय ओरिजिनल क्रॉस सेक्शन area. Okay. Unit of stress in SI unit is Newton per meter square. ओके. आता एक बॉडी आहे, तिला अप्लाइड फोर्स
ओके एका क्रॉस सेक्शनल एरिया आपण अप्लाइड फोर्स करतो आहे. ओके मग त्याला रेजिस्ट करण्यासाठी एक रेजिस्टिव्ह फोर्स असणार आहे. ओके त्याला काय म्हणणार आहोत आपण स्ट्रेस. म्हणून स्ट्रेस इज इक्वल टू रेजिस्टिव्ह फोर्स अपॉन ओरिजिनल क्रॉस सेक्शन एरिया. हे समजलं. आता स्ट्रेन इज डिनोटेड बाय स्मॉल ई. द रेशियो ऑफ चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन इज नोन ॲज स्ट्रेन. ओके म्हणजे इथे फोर्स अप्लाय केला की आपल्याला डायमेन्शन चेंज मिळणार आहे. ओके एक सर्टन अमाऊंट ऑफ त्याची लेंथ इन्क्रीज होणार आहे म्हणजे चेंज इन लेंथ होणार. जर आपण टेन्साईल फोर्स अप्लाय केला तर कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केल्यावर काय होणार आहे, जी लेंथ असणार ती रिड्यूस होणार आहे म्हणजे आपल्याला चेंज इन लेंथ मिळणार आहे. ओके तर स्ट्रेन मीन्स द रेशियो ऑफ चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन मीन्स स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन डायमेन्शन मीन चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. स्ट्रेन इज युनिटलेस क्वांटिटी. स्ट्रेनला युनिट नसतं. देन types of stresses and strain. There are three types: tensile stresses and tensile strain, compressive stresses and compressive strain, shear stresses and shear strain. ओके हे स्ट्रेस आणि स्ट्रेनची कन्सेप्ट आहे. ओके ह्यामध्ये आपण टाईप मग बघतोय. फर्स्ट आहे टेन्साईल स्ट्रेस अँड टेन्साईल स्ट्रेन. द स्ट्रेस इंड्यूस्ड इन अ बॉडी व्हेन सब्जेक्टेड टू two equal and opposite pulls as shown in figure, the result of which there is an increase in length is known as tensile stress. आता तुम्हाला फिगर दिसते इथे P बघा टेन्साईल फोर्स अप्लाय केला आहे म्हणजे टू इक्वल अँड अपोजिट फोर्सेस पुल्स म्हणजे ओढता येते. ओके त्यामुळे काय होणार आहे याचा जो बार असणार आहे त्याची लेंथ इन्क्रीज होणार आहे. ओके आता स्ट्रेनचा फॉर्म्युला काय होता आपण लास्ट स्लाईडमध्ये बघितलेला चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. मग स्ट्रेनचा बघा इथे दिला आहे द रेशियो ऑफ इन्क्रीज इन लेंथ टू द ओरिजिनल लेंथ इज नोन ॲज टेन्साईल स्ट्रेन. ओके आता बघा ओरिजिनल लेंथ आहे L आणि बघा रेड कलरचा दिसतोय तो पोर्शन आहे तो डेल्टा L मीन्स चेंज इन लेंथ. ओके देन टेन्साईल स्ट्रेस सिग्मा इज इक्वल टू स्ट्रेसचा फॉर्म्युला काय होता रेजिस्टिव्ह फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया. सो फोर्स कुठला इथला PT. ओके P सफिक्स T. ओरिजिनल क्रॉस सेक्शनल एरिया काय आहे एरिया A. ओके दिस इज अ फॉर्म्युला फॉर टेन्साईल स्ट्रेस. सिग्मा इज इक्वल टू P अपॉन A. टेन्साईल स्ट्रेन इज इक्वल टू चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ म्हणजे किती आपल्याला चेंज इन लेंथ मिळाले जेव्हा आपण टेन्साईल फोर्स अप्लाय केल्यावर डेल्टा L. ओके देन ओरिजिनल लेंथ काय आहे कॅपिटल L म्हणून डेल्टा L अपॉन कॅपिटल L. वेअर PT इज अ टेन्साईल फोर्स ऑन मेंबर. ओके आता बघा हा जो ग्रीन कलरचा मेंबर आहे त्याच्यावर PT हा काय आहे टेन्साईल फोर्स. ओके इट इज अ इक्वल अँड अपोजिट force. Then area A is the area of cross section of member, delta is the change in length, then L is the length of member. एवढं समजलं आहे. त्यानंतर compressive stress and compressive strain. Okay this is the second type of stress and strain. The stress induced in a body when subjected to the two equal and opposite push फोर्सेस मीन्स कंप्रेसिव्ह फोर्स म्हणजे पुश करणार. ओके ॲज अ रिझल्ट ऑफ विच देअर इंटरनल रेजिस्टन्स इज अकर्ड अँड दॅट इंटरनल रेजिस्टन्स इज कॉल्ड कंप्रेसिव्ह स्ट्रेस. आता कंप्रेसिव्ह फोर्स ॲक्ट केला आहे. ओके हा जो AB बार आहे त्याला कंप्रेसिव्ह फोर्स ॲक्ट केला आहे त्याच्यामुळे काय होणार आहे कंप्रेशन होणार आहे म्हणजे लेंथ असणार आहे ती काय होणार आहे रिड्यूस्ड होणार आहे कंप्रेस्ड होणार आहे. ओके आता इथे बघा कंप्रेसिव्ह स्ट्रेस इज इक्वल टू कंप्रेसिव्ह फोर्स डिवाइड बाय क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ दी मेंबर. म्हणजेच आता इथे फोर्स कुठला आहे कंप्रेसिव्ह फोर्स म्हणून PC. ओके डिवाइड बाय एरिया. ओके म्हणून कंप्रेसिव्ह स्ट्रेसचा फॉर्म्युला आला आहे PC अपॉन A.
कंप्रेसिव्ह स्ट्रेन काय असणार आहे, चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ किती आहे बघा, रेड कलरचा पोर्शन आहे डेल्टा एल. ओके, आता ही जी कंप्लीट एल आहे खाली बघा तुम्हाला दिसतं आहे एल मायनस डेल्टा एल आहे, म्हणजे जी कंप्लीट लेंथ आहे त्याच्यातली डेल्टा एल ही लेंथ आहे ती रिड्यूस झाली आहे. ओके, म्हणून एल मायनस डेल्टा एल लिहिलं आहे तिथे डायमेन्शनमध्ये. ओके, आता चेंज इन लेंथ किती आहे, डेल्टा एल डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ काय आहे, एल. सो स्ट्रेनचा फॉर्म्युला आला कंप्रेसिव्ह स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन कॅपिटल एल, वेअर पी सी इज अ कंप्रेसिव्ह फोर्स ऑफ मेंबर, ए इज अ क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ मेंबर अँड डेल्टा एल इज चेंज इन लेंथ ऑफ मेंबर. ओके, अँड एल इज अ लेंथ ऑफ मेंबर. एवढं समजलं. देन मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी और यंग्स मॉड्युलस. यामध्ये आपण बघतोय विदिन इलॅस्टिक लिमिट द रेशो ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन इज कॉन्स्टंट अँड दिस कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी बघा इथे दिसतंय. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. ई कॅपिटल ईनी डिनोट करतात मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, म्हणजेच काय, द रेशो ऑफ स्ट्रेस टू स्ट्रेन. ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन स्मॉल ई. याचा युनिट ऑफ मॉड्युलस काय आहे बघा, न्यूटन पर एम एम स्क्वेअर, किलो न्यूटन पर एम एम स्क्वेअर, एम पी ए, जी पी ए, न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. ओके, हे युनिट सेम असणार आहे, कारण इथे बघा आपण रेशो घेतो आहे स्ट्रेस टू स्ट्रेन. स्ट्रेसचं युनिट काय आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर एम एम स्क्वेअर. ओके, आणि जे स्ट्रेन आहे, स्ट्रेन इज अ युनिटलेस क्वांटिटी, त्याला युनिट नसतं. ओके, त्यामुळे जो स्ट्रेसचा युनिट असेल तोच यंग्स मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचा युनिट असणार आहे. ओके, देन change in length or axial deformation delta L due to axial load or direct load. We know that E is equal to sigma upon E. ओके, सिग्मा अपॉन ई आपल्याला माहिती आहे. आता आपण पहिल्या ज्या 2 स्लाईडला बघितलं असेल तर स्ट्रेसचा फॉर्म्युला आपण काय बघितलेला, रेझिस्टिव्ह फोर्स अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजेच पी अपॉन ए. ओके, आणि ई इज इक्वल टू चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ डेल्टा एल अपॉन एल. हे जे सिग्मा आणि ईचे फॉर्म्युलेज आहेत त्या हे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचा फॉर्म्युला आहे. ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन ई ह्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या. ओके, तर व्हॅल्यू पुट केल्यानंतर बघा देअरफॉर ह्या सिम्प्लिफाईड केला फॉर्म्युला आणि आपल्याला फॉर्म्युला मिळाला आहे पी एल अपॉन ए ई. हा सिम्प्लिफाईड फॉर्मॅट मिळाला आहे बघा. डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ई. ओके, हा जो फॉर्म्युला आहे इन टर्म्स ऑफ डेल्टा एलच्या फॉर्ममध्ये काढलेला आहे. डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए ई. हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी. P is a applied force, then L is a length, A is a cross sectional area, E is a modulus of elasticity. Okay, then आता हे न्यूमरिकल आहे. A rod 150 centimeter long and of a diameter 2 centimeter is subjected to an axial pull of 20 kilonewton if the modulus of elasticity of the material of rod is 2 × 10⁵ Newton per mm square. Determine the stress, strain and elongation of the rod. आता इथे आपल्याला काय विचारलं आहे, स्ट्रेस काढायचा आहे, स्ट्रेन काढायचं आहे आणि इलॉंगेशन ऑफ द रॉड. इलॉंगेशन ऑफ द रॉड म्हणजेच काय काढायचं आहे, इलॉंगेशन म्हणजेच डेल्टा एल काढायचा आहे. इलॉंगेशन मीन्स डेल्टा एल. ओके, इथे बघा डायग्राम दिले. डायमीटर दिलं आहे 2 सेंटीमीटर, लेंथ इज 150 सेंटीमीटर आणि इथे बघा ॲक्च्युअल पूल म्हणजे टेन्साईल फोर्स 20 किलोन्यूटन. ओके, गिवन डाटा लिहिला एल इज इक्वल टू 150 सेंटीमीटर. ओके, देन आता इथे बघा युनिट कन्वर्जन नीट करायचं आहे. आपल्याला स्ट्रेसची व्हॅल्यू दिली आहे. आपल्याला इथे इथे इलॅस्टिसिटी ऑफ मटेरियल
दिलं आहे इलॅस्टिसिटी 2 × 10⁵ न्यूटन पर MM स्क्वेअरमध्ये मग सगळे युनिट कन्वर्ट करायचे. लेंथची युनिट काय दिले सेंटीमीटर, मग ती कन्वर्ट केली MM मध्ये. डायमीटर पण सेंटीमीटर दिला आहे, तो पण MM मध्ये कन्वर्ट केला. ओके. आता P इज इक्वल टू 20 kN दिलं आहे. E इज इक्वल टू आता इलॅस्टिसिटी आपण बघितले मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. ओके. ही व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला गिवनमध्ये 2 × 10⁵ न्यूटन पर MM². ओके. आता हा आहे एक रॉड, सिलेंड्रिकल रॉड. ओके. आता इथे फोर्स कुठे ॲक्ट करतो आहे, त्याच्या एरियावर ॲक्ट करतो आहे. सरफेस एरिया काय असणार आहे याचा, सर्कलचा क्रॉस सेक्शनल एरिया काय असणार आहे, π/4d². ओके. मग π/4d², मग व्हॅल्यू पुट केली आणि एरियाची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ओके. देन आता आपल्याला स्ट्रेस फाइंड आउट करायचा आहे. फोर्स आपल्याला नोन आहे, फोर्स दिलेला आहे गिवन डाटामध्ये, आपण एरियाही फाइंड आउट केलेला आहे. सो स्ट्रेस इज इक्वल टू P/A. पीची व्हॅल्यू टाकली आणि एची व्हॅल्यू ही पुट केली. ओके. सो आपल्याला काय मिळालं, सिग्माची व्हॅल्यू म्हणजेच स्ट्रेसची व्हॅल्यू. देन स्ट्रेन मीन्स चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ओके. आता इथे आपल्याला फक्त लेंथ दिलेली आहे, चेंज इन लेंथ दिले का नाही. ओके. पण आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचा, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. ओके. आता मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे 2 × 10⁵. ओके. ती यूज करायचं आहे. E इज इक्वल टू स्टेप 3 बघा, कॅल्क्युलेट स्ट्रेन. E इज इक्वल टू σ/E. सो E म्हणजेच काय, स्ट्रेनची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो E इज इक्वल टू σ/E. हेन्स सिग्माची व्हॅल्यू फाइंड आउट केली, ईची व्हॅल्यू फाइंड आउट गिवन आहे. सो E इज इक्वल टू आपली व्हॅल्यू आली. ओके. देन इलॉंगेशन ऑफ द रॉड, Δl फाइंड आउट करायचं आहे. Δl मीन्स स्ट्रेन इज इक्वल टू Δl अपॉन L, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ओके. सो वी हॅव द व्हॅल्यू ऑफ E मीन्स स्ट्रेनची व्हॅल्यू आहे, देन ओरिजिनल लेंथ ऑफ व्हॅल्यू आहे. ओके. सो डेल्टा इज इक्वल टू E × L इज इक्वल टू Δl इज इक्वल टू E × L. हेन्स Δl ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता इथे तुम्ही डायरेक्ट जो हा फॉर्म्युला आहे बघा इथे काढला आहे, Δl ॲक्शियल डिफॉर्मेशन इज इक्वल टू PL/AE. हा फॉर्म्युला डायरेक्ट तुम्ही यूज करू शकता. ओके. हा फॉर्म्युला तुम्ही यूज करून बघा. P आपल्याला नोन आहे या न्यूमरिकलमध्ये, L पण नोन आहे, एरिया पण माहिती आहे, E पण माहिती आहे. मग आपण डायरेक्ट Δlची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ओके. आपण इथे फाइंड आउट कशी केली, पहिला E काढला, स्ट्रेन काढला, त्यानंतरला मग आपण चेंज इन लेंथ फाइंड आउट केली. आपण डायरेक्टही Δlची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आता इथे आपल्याला स्ट्रेन विचारला होता म्हणून आपण स्ट्रेन काढून पुढे इलॉंगेशन फाइंड आउट केली. तर कधी कधी डायरेक्ट आपल्याला इलॉंगेशन विचारलं असेल तर आपण ही Δl इज इक्वल टू PL/AE हा फॉर्म्युला डायरेक्ट यूज करून व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ओके. आता हे असेसमेंटचे क्वेश्चन्स आहेत. हा जो प्रॉब्लेम घेतला ह्या रिलेटेडच प्रॉब्लेम्स मी तुम्हाला दिलेले आहेत. हे तुम्हाला न्यूमरिकल्स खूप इम्पॉर्टंट आहे, ते सॉल्व करा रेग्युलर पेजेसवर आणि कॉलेजला आल्यावर सबमिट करा. ओके. ह्यामध्ये हा जो दिलेला आहे तिसरा प्रॉब्लेम, ते 2.1 × 10⁵ आहे, ते 105 झालं आहे, ते raised-to-5 आहे आणि ते न्यूटन पर MM² आहे, ते MM2 झालं आहे. इथे लक्षात ठेवा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. ओके. आणि इथे बघा लास्ट 4th प्रॉब्लेममध्ये बघा 110 न्यूटन पर MM² आहे ते स्क्वेअर. ओके. ह्या ज्या टर्म्स आहेत त्या पुढे आल्या, त्या raised-to गेलेल्या नाही आहेत, हे एक मॉडिफिकेशन आहे. ओके. ज्या न्यूमरिक ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये काही डाऊट असेल तर रेग्युलर आपला व्हिडिओ सेशन होतो मंडेला, तेव्हा ते डाऊट्स क्लिअर करा. ओके. आणि हे रेग्युलर असेसमेंट सॉल्व करा. अँड स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.